अर्धा लड्डू खाऊन झाल्यानंतर लक्षात आलं की व्हिडिओ काढायचा राहिलाय. तर ती तयार झालेली आहे मी क्लासला जायसाठी, झुंबा क्लास. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे जे तुम्हाला टॉप दिसत आहे तेव्हा सगळ्यात पहिले योगा क्लास लावला होता आजपासून 8-9 वर्ष पहिले, तेव्हा घेतलं होतं. आणि हे आता थोडंसं टाईट येत आहे मला, पण तरी मी आज घातलं आहे. आणि माझी इच्छा आहे की त्याच्या खालचा जो पॅन्ट आहे जो मला आणखी नाही येत नाही, तर हे तेव्हा जेव्हा येत होतं मला तसंच सेम येईपर्यंत मला मस्तपैकी झुंबा करायचा आहे आणि स्वतःला फिट करायचं आहे. तर आता चला, तुम्ही माझ्यासोबतच राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती महिन्यात मला हा ड्रेस पूर्ण येणार आहे. आता सध्या पॅन्ट अजिबात येत नाही आणि हे सुद्धा थोडंसं फिट झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. हे पण असं खाली जात नाही आहे आणि एवढं पोट पण आहे. पोट पण कमी करायचं आहे आणि तो पॅन्ट पण परफेक्ट आणायचा आहे. तर चला, घरी यायला मला 9:30 वाजतात आणि 10 वाजता यशिकाचा क्लास असतो. तर आल्याबरोबर मला नाश्ता बनवायचा होता, बट आज नाश्ता बनवायचं काम नाही पडलं. का बरं ते सांगते तुम्हाला. काल साहेबांचं मन थोडंसं फिरलं आणि त्यांनी संध्याकाळी 5 वाजता घरी आले आणि येताना आमच्यासाठी पाणीपुरी शेवपुरी घेऊन आले. तर शेवपुरी काल आम्ही दोघींनी खाल्ली आणि आमचं पोट भरून गेलं आणि पाणीपुरी तशीच राहिली. म्हणून सकाळी सकाळी उठल्यावर यशिकाने मस्तपैकी पाणीपुरीवर ताव मारला. मी नाही खाल्ली कारण काल खाल्ली होती त्याच्यामुळं. आणि तोपर्यंत यशिकाच्या पप्पाची सुद्धा तयारी झाली होती. त्यांना जेवायला दिलं, त्यांनी जेवण केलं आणि मी तुम्हाला इथे माझे पार्सल दाखवले, ज्यामध्ये भरपूर सगळे टॉप आहेत जे मी मिशोवरून ऑर्डर केले. अगदी 250 रुपयेच्या रेंजपर्यंत सगळे आहेत आणि खूप भारी आहेत. हे जे मी घातलेलं आहे ते सुद्धा, याची किंमत तर 230 रुपयेच आहे. मी इंस्टाग्रामवर तुम्हाला सगळे हे टॉप दिसून जातील. त्यानंतर मी तयारी केली कारण की मला जायचं होतं खाली भाजीपाला आणायसाठी. सध्या पाऊस येत नाही आहे, पण ऊन खूप भयानक आहे आणि विदर्भात आहोत आम्ही. विदर्भामध्ये खूप जास्त, अमरावतीमध्ये भयानक ऊन सध्या आहे. म्हणून मी मस्तपैकी डबल सनस्क्रीन लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही भाजीपाला आणायसाठी निघालोत. पण झालं असं की खाली गेलो आणि खाली भाजीपाला येताना दिसला आणि गेटच्या बाहेर निघाल्याच असं झालं की यार किती भयानक ऊन आहे. आणि एवढा भाजीपाला घेईपर्यंत मी माझं जे डिसिजन होतं, जे मला सामान आणायसाठी जायचं होतं मार्केटमध्ये, ते सुद्धा कॅन्सल करून टाकलं. यांना म्हटलं की इथेच एवढं गरम होत आहे, तिकडून येईपर्यंत आणि तिकडे मार्केटमध्ये जाऊन येईपर्यंत खूप भयानक गरम होणार आणि माझे जे बाकीचे कामं आहेत ते माझ्याच्याने होणार नाहीत घरी आल्यावर. म्हणून मी इथला भाजीपाला घेतला आणि बाकीचे कामं रद्द केले आणि मी घरी येऊन गेली. घरी आल्यानंतर मस्तपैकी रोडगा, त्यानंतर दाल फ्राय आणि लोणचं जेवण केलं. हे माझं जेवण खूप फेवरेट आहे. यशिकाला ब्रेक झाला होता तर यशिकाने सुद्धा जेवण केलं आणि त्यानंतर यशिकाचा क्लास केला. मी माझे कामं केले आणि पार्सलवाला आला होता रिटर्न द्यायसाठी. तर त्यांना एवढे सगळे पार्सल होते ते सगळे रिटर्न केले आणि त्याच्यानंतर परत शूट करायला सुरुवात केली. तर आत्ता मी माझे जे यूट्यूबचे व्हिडिओ काढायचे होते ते व्हिडिओ काढलेत आणि आत्ता मी बनवणार आहे माझं जे यूट्यूबचं आणि माझं इंस्टाग्रामचं दुसरं हे आहे अकाउंट आहे, तर ते आहे रेसिपीजचं. तर त्याच्यासाठी मी काही रेसिपीज बनवणार आहे, हेल्दी रेसिपी बनवणार आहे आणि त्यामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की 4 वाजताचं स्नॅक्स. कारण की 4 वाजले की काही ना काही खायची इच्छा होते आणि आता 4 वाजले, आता तुम्हाला घड्याळ नाही दिसणार, मी मोबाईलमध्ये दाखवते तुम्हाला, बघा. ठीक आहे, 4:16 झालेले आहे आणि मी मस्तपैकी माझ्यासाठी एक स्नॅक्स बनवणार आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा शूट करणार आहे दुसऱ्या जे माझं अकाउंट आहे त्याच्यासाठी, शॉर्टसाठी. आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की एकदम हेल्दी आणि 4 वाजता कुठलं आपण स्नॅक्स खाऊ शकतो ते. तर चला. आलिया भट्टची एक रेसिपी खूप जास्त ट्रेंडवर आहे आणि ती आहे ही रेसिपी, ज्यामध्ये तिने एक स्वीट कसं बनवून खायचं जे आपल्या स्किनसाठी खूप जास्त हेल्दी असते आणि वेट लॉससुद्धा होतो त्याने, म्हणजे वेटसुद्धा वाढत नाही, अशी ती रेसिपी आहे. तर ती सुद्धा केली मी आणि खरंच सांगते खूप छान लागते, खूप भारी लागते. मी टेस्ट केलेली, मी फर्स्ट टाईम केली. आणि त्याच्यानंतर आता मी घेतलेलं आहे स्नॅक्स बनवायसाठी. तर सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर फुटाणे घ्यायचे आहे, त्याचीसुद्धा साल काढून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला कांदा, काकडी, टमाटर आणि सांबार मस्तपैकी बारीक कापून टाकायचं आहे. त्यानंतर यावर थोडंसं मीठ,
तिखट आणि तेल एवढंच मी टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर मस्तपैकी निंबू आणि त्याच्यानंतर चाट मसाला वगैरे तुम्ही याच्यावर टाकू शकता आणि खूप छान झालं होतं हे. यशिकालाही आवडलं, यशिकाने खाल्लं, मी खाल्लं आणि त्याच्यानंतर माझ्या आणखीन काही शूटचे कामं होते ते मी आटोपले आणि माझी व्हॅनिटी साफ करायची होती ती केली. मस्त असं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे 4 वाजताचं. हेल्दी आहे. वेट लॉस करत असाल तर खूप जास्त तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. काकडी, टमाटर, कांदा, सांबार. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याच्यात ना मुरमुरे सुद्धा टाकू शकता, पण मुरमुरे टाकले तर तो कच्चा चिवडा होऊन जाईल आणि याच्यात जे काही पदार्थ आहे काकडी वगैरे त्याच्यामुळे मुरमुरे थोडेसे चिमू पण शकतात. त्याच्यामुळे मी मुरमुरे नाही टाकले. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. तर आत्ता वाजलेले आहेत 6:30. आंघोळ माझी आत्ता झाली, सगळी कामं आवरलीत. उद्या ऑर्डर आहे मेकअपची, व्हॅनिटीसुद्धा आवरून घेतली आणि आता कॉफी घेतली आहे. मस्तपैकी कॉफी घेते आणि त्याच्यानंतर एडिटिंग करते आणि सगळे व्हिडिओ अपलोड करते. कारण की हा टायमिंग आहे माझा. आज थोडंसं लेट झालं, पण मी अपलोडिंगचं जे काही काम आहे माझं मी ते 5 वाजतापासून वगैरे सुरू करते. आज थोडंसं लेट झालं आहे कारण की उद्या ऑर्डर असल्यामुळं आणि आता जे कंटिन्यू 5-6 दिवस आहेत ते खूप जास्त बिझी आहेत माझ्यासाठी. म्हणजे या महिन्याचा हा शेवटचा आठवडा खूप जास्त बिझी आहे. तर म्हणून मग काही शूट्स होते ते कंप्लीट करून घेतलेले आहे. सगळ्या या आठवड्याभरातले जेवढे काही व्हिडिओ आहेत तेवढे सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला माझे डेली रुटीनचे हे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा, म्हणजे मला समजणार की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे आणि हे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार. तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.